नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज आपण बघणार आहोत मटणाचा पांढरा रस्सा. चला तर आता सुरुवात करूयात. आता त्याच्यासाठी पहिल्यांदा कुकर घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपलं मटण टाकून घ्यायचं आणि वरून थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे थोडंसं परतून आता शिजायला ठेवून द्यायचं. कुकरमध्ये शिजतं मटण लवकर. आता त्याच्यामध्ये अंदाजे पाणी ओतून घ्यायचं आणि शिट्ट्या करायला ठेवून द्यायचं. आता याच्या कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर तर आपण चेक करूयात मटण शिजलं आहे का. तर बघू शकता आता मटण शिजलेलं आहे. तर आता ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपलं पाणी ओतून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला पांढऱ्या रश्श्यासाठी जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण काढू शकतो. एक करायचं की मटण शिजताना नेहमी आपण हळद टाकतो, हळद आणि मीठ, तर ते तेवढं स्किप करायचं. हळदीनं कसं पिवळं पडतं आणि आपल्याला पांढरा काढायचा आहे ना रस्सा, त्याच्यासाठी. आता हे सगळं पाणी एका दुसऱ्या टोपामध्ये काढून घ्यायचं, म्हणजे आपल्या पांढऱ्या रस्स्याला उपयोगी येईल. आणि आता आपण मिश्रणाची तयारी करणार आहोत, जे आपल्याला वाटण लागणार आहे, म्हणजे नारळ वगैरे सगळं. तर आता त्याची आपण तयारी करणार आहोत. तोपर्यंत मी ते पाणी काढते. हे सगळं पाणी जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं काढून घ्यायचं आणि आता आपण हे सुरुवात करूयात वाटण्यासाठी. तर त्याच्यासाठी आता ओला नारळ घेतला आहे मी, तर अर्धा घेतला आहे. तुम्हाला जेवढा रस्सा हवा तसा तुम्ही घेऊ शकता. तर इथे छोटे छोटे काप करून घेतलेत मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर त्याच्यासाठी आता त्या लवंगा घेतल्यात मी इथं 8 ते 10 लवंगा घेतल्यात आणि आता ह्या लवंगामध्येच 2 ते 4 मिरच्याचे काप टाकूयात आणि हे प्युरी करून घेऊयात. हे आता हे नारळाचं बघू शकतो की हे बारीक झालेलं आहे. आता हे आपल्याला पूर्णाच्या चाळणीने नाहीतर चहाची जी गाळण असते त्याच्याने गाळून घ्यायचं. तर त्याच्यासाठी आधी त्यात 1 ग्लास पाणी ओतून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून पटकन आपलं दूध निघेल नारळाचं. बघू शकता किती पातळ झालेलं, मस्त पटकन विरघळतं. तर आता हे सगळं खाली राहिल्यानंतर तासावरती दुधाचं नारळाचं आपल्या सगळं ते राहतं ना, ते राहिलेलं आहे चौथा टाईप. मग आता हे असं चमच्याच्या साहाय्याने किंवा हातानेही तुम्ही करू शकता. हे असं सगळं त्यातला रस काढून घ्यायचं, म्हणजे दूध आपलं नारळाचं काढून घ्यायचं. तर आता हे झाल्यानंतर हे बघू शकता तुम्ही हाताने मी कशी करते. तर आता इथं हे हाताने झाल्यानंतर हे बघा एवढं दूध निघालेलं आहे आपलं अर्ध्या नारळाचं. तुम्हाला हवं तर तुम्ही 1 घेऊ शकता, पण ते घट्ट होतं खूप, म्हणून मी तर अर्धाच घेतलेला आहे. तर ते अर्ध्या नारळाचं दूध निघालेलं आहे आपलं तयार झालं. तर आता आपण फोडणी मिक्सरमध्ये थोडीशी पेस्ट करून घेऊ काजू आणि लसणाची. आता इथे लसूण टाकलं आहे बघा मी, तर थोडासा घेतला आहे, अंदाजे घेतला आहे. आणि काजू तर मस्टच आहेत पांढऱ्या रश्श्यामध्ये. तर आता काजू टाकले तिथे. तर आता हे सगळं मस्त थोडंसं पाणी घालून मस्त पेस्ट करून घेऊयात. आता इथे बघू शकता तुम्ही पेस्ट तयार झालेली आहे. वाव, छान. चला तर आता फोडणीची तयारी करू. तर एका पातेल्यामध्ये तेल घेतलं आहे मी इथं. आता इथं तेल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 4 ते 5 लवंगा टाकून घ्यायच्या. थोडंसं माझ्याकडून पाणी पडलं होतं, तर आता हे ते तडतडत होतं. तर आता सुरुवात करूया आपण फोडणीची. तर त्याच्यासाठी आधी तेलात ज्या आपण 3-4 लवंगा टाकलेल्या आहेत हे बघू शकता तुम्ही. आता त्याच्यामध्ये आपलं पांढऱ्या रश्श्याचं जे पाणी काढलं होतं आपण ते ओतून घ्यायचं. तर आता इथं पाणी आपण ओतून घेतलेलं आहे. तर इथे बघू शकता. आता ही आपली जी काजू आणि लसणाची जी आपण पेस्ट केली होती ती आपण याच्यामध्ये घालून घेतो. तर आता ही पेस्ट आपली घालून झालेली आहे. तर आपण आता हे सगळं छान मिक्स करून घेऊयात. तर मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित, म्हणजे कसं हलवली की एकसारखी उकळी येते. तर आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. तर बघू शकता इथंच मीठ टाकलेलं आहे मी. तर आता हे चांगला रस्सा हलवून घ्यायचा आहे.
बनवायला खूप सोपा आहे पांढरा रस्सा, त्यामुळे तुम्ही इझिली बनवू शकता आणि खूप हेल्दी पण आहे. नारळामुळे बनतो त्यामुळे तो हेल्दी आहे. तर आता छान उकळी काढून घ्यायची. आपल्याला हवी तेवढी उकळी काढून घेऊ शकतात तुम्ही इथं. अशी छान फुल गॅसवरती थोडंसं बारीक गॅस करून, म्हणजे जेणेकरून त्याच्यातले काजू वगैरे हे सगळे शिजून निघतात. तर आता ही उकळी आपली काढून झालेली आहे. फुल गॅसवरती मी एकदा उकळी काढून घेते इथं बघू शकता. तर उकळी काढलेली आहे मी. तर आता याच्यामध्ये मला दूध ओतायचं आहे नारळाचं, आपण जे बनवलेलं होतं ते बघू शकता. आता मी त्या नारळाचं दूध ओतलेलं आहे आणि आपला गॅस हा बंद केलेला आहे. तर आता म्हणजे का बंद करायचा, कारण आपली कढी कशी फुटते तसं पांढरा रस्सा फुटण्याची शक्यता असते, मग तो दिसताना बरोबर दिसत नाही. तर त्याच्यासाठी गॅस बंद करायचा. आणि आता हा आपला पांढरा रस्सा खाण्यासाठी तयार झालेला आहे. आपल्याला हवी तेवढी उकळी आधीच काढून घ्यायची, जेणेकरून परत काढायला नाही मिळणार. जेव्हा हवं तेव्हा तुम्ही गरम करून घेऊ शकता, नॉर्मली गरम करून घेऊ शकता खाण्यासाठी. तर आता पांढऱ्या रस्स्याची रेसिपी तयार आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.